तर काही आपले रिक्षा चालक वगैरे आहेत इथे या स्टँडवरती, तर आपण त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार, काय वाटतं तुम्हाला? आपले लोक मराठी पुढं जायला पाहिजे. आपले त्यांनी रिक्षा चालवायला पाहिजे. बाहेरचे लोक येऊन रिक्षा घेतात, परमिट घेतात, दिवसरात्र काम करतात. मग आपले लोक काय करणार? मग आपल्या लोकांनी घेतलं पाहिजे, रिक्षा घेतलं पाहिजे, परमिट आपल्याला स्वतः नावावर घेतलं पाहिजे, स्वतः चालली पाहिजे. तर फक्त रिक्षा चालकावरच का बाकी सगळ्या व्यवसायावरच तुम्हाला काय वाटतं? आपले लोक आहेत ना, सर्वत्र जर सगळ्या ह्याच्यामध्ये उतरले व्यवसायात तर चांगली गोष्ट आहे. हे बघा, ते लोकं कमी होतील. मग आपल्याला का व्यवसाय मिळेल, काम मिळेल, पुढं जातील असं मला वाटतं. आता हा झाला रिक्षाचा एक व्यवसाय, पण बाकी दुसऱ्या व्यवसायामध्ये सुद्धा त्यांचं कुठेतरी प्रतिनिधित्व असताना दिसतंय. त्यांचंच सगळ्यात जास्त चालू आहे काम. पण आपले लोक कुठेतरी त्या क्षेत्रात उतरले पाहिजे. पानपुरी असू द्या, भाजीपाला असू द्या, स्वीट्स होम असू द्या, इतर काही गोष्टी आपले लोक पुढे जायला पाहिजे. आपले लोक काम केले पाहिजे. पण ती लोकं कमी होतात तेव्हा. नंतर ते लोक येतात, असंच छोटे मोठे उद्योग करतात, हातगाडी, भाजीपाला, पानपुरी ठेला, पानपट्टी व्यवसाय, ते असे करत राहायचं. ते त्यांचंच राज्य साम्राज्य वाढत जाणार ना. मग आपले लोक कमी होणार परत. तर पुण्याची जी भाषा आहे, नेमकी कोणती भाषा आहे? पुण्याची भाषा बघा, एकतर मराठी आहे. मग त्यात मराठी, प्युअर मराठी म्हणा किंवा सामान्य मराठी, पण मराठी आहे मेन. पण कुठंतरी ते मराठी बोलायला म्हणजे खूप कमी. आम्ही रिक्षाला आहेत, आम्ही मराठी असून इतर लोकांना आम्हाला हिंदी बोलायला लागतं. पुण्यात जर त्या लोकांना हिंदी बोलायला लागतं तर त्यांच्या राज्यात जाऊन त्यांना हिंदी बोलायला लागतं. मग तिथले लोक इथे येऊन मराठी का नाही शिकू शकत? मग ते मराठी शिकले पाहिजे ना. तर मग त्यांचं हिंदी बोलणं कमी होईल, तेव्हा त्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. सरनाईक जे आहेत, हे बाहेरचे जे रिक्षा चालक आहेत ते मराठी बोलत नाही, असं बरेच नागरिकांची तक्रार पुण्यामध्ये सुद्धा दिसून येते, मुंबईमध्ये सुद्धा दिसून येते. त्यांचे परवाने रद्द करणं हे बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? हे बरोबरच आहे हे, कारण की कोणी पण येते भैया UP BPचा इकडचा तिकडचा आणि परमिट काढतं आहे. ते प्रशासनाने जे केले ते बरोबरच केलं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला असं काहीच नाही आहे. मराठी माणसाला मराठी हक भेटलाच पाहिजे. पण सरकारने फक्त रिक्षा चालकाच्याच बाबतीमध्ये केलेलं आहे सगळं. फक्त त्यांचे बाकीसुद्धा बरेचसे बाहेरचे जे लोक येऊन बरेचसे स्वीटचा व्यवसाय म्हणा, पाणीपुरीचा व्यवसाय म्हणा, किंवा बरेचसे त्यांचे छोटे मोठे बिझनेस, हार्डवेअरमध्ये सुद्धा त्यांचे बिझनेस वगैरे आहेत, तर ते कुठंतरी मराठी बोलत नाहीत अशी तक्रारसुद्धा आणि दिसून येते वास्तवामध्ये. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? का हे फक्त रिक्षावाल्यांसाठी लागलं पाहिजे का सगळ्यांसाठीच लागू झालं पाहिजे? नाही, हे सर्वांसाठीच लागू झालं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये काही दोराय नाही करत. त्यांच्यामुळे तुमच्या रिक्षावरती काही परिणाम वगैरे होतो का तुमच्या व्यवसायावर? सपोज होतोच आहे ना, तर असं नाही की नाही होत, तर होतोच आहे ना. कारण की जिकडे आता आमचे चांगले व्हायचे आता ते पण होत नाहीत. खूप कष्ट करावं लागतं. 12 13 तास आहे ना काम करावं लागतं आम्हाला. तेव्हा जाऊन कुठेतरी भेटतात आम्हाला थोडेफार का होईना. आता भरपूर म्हणजे CNG BNG पण वाढले आहेत. खूप कठीण आहे अजून परीक्षा चालली आहे आमची पण अशी. ओला उबेरनं तुमचा घाटा होतो आहे का? ओला उबेरने आमचा घाटा होता आहे. आम्ही फक्त मीटरनीच जातो. आणि कसं काय तुम्ही सांगू शकता का शॉर्टमध्ये? शॉर्टमध्ये जसं आता ओला आम्हाला 14 रुपये 12 रुपये पर किलोमीटर देतो आहे. आणि सरकारने नियम काढला आहे पर किलोमीटर 17 रुपये. 25 स्टार्टिंग आहे, त्यापुढे 17 रुपये जे काय होईल ते. तर एकंदरीत तुम्ही सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताय का? हो, करतो आहे ना सर, स्वागत तर करतो आहे ना. मराठी खूप महत्त्वाचे आहे असं प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना वाटतं आहे. आणि मराठी येणं खूप गरजेचं आहे. बरेचसे नागरिक वगैरे असतात जे की बाहेरच्या राज्यामधून येऊन इथे व्यवसाय करतात, पण त्यांना मराठी बोलण्याची कुठंतरी लाज वाटते. तर हे पुणेकर जे मूळचे पुणेकर आहेत किंवा महाराष्ट्रामधले आहेत, कुठंतरी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना दिसत आहेत. तर आपण बाकीसुद्धा लोकांचे मतं वगैरे जाणून घेऊया तत्पूर्वी तुर्तास. तुमचं नाव काय दादा? कॅमेरामॅन संगमेश्वरसह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, पुणे. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.